माझ्या गोष्टीचे नाव दुर्गा माताने केला महिषासुराचा वध. खूप आधीच्या काळी देव आणि राक्षसांचे युद्ध होत असे. त्यांमध्ये त्या काळी महिषासूर नावाचा एक राक्षस खूप शक्तिशाली होता. त्याला कोणीच हरवू शकत नव्हते. म्हणून त्याने खूप तप केला आणि श्री ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान मागितले. तो म्हटला की मला कोणीही देव हरू शकणार नाही, कारण मी त्यांना हरवेनच. श्री ब्रह्मदेवाला माहिती होते की कोणत्याही वरदानामध्ये पूर्णता ठेवावी लागते. म्हणून त्यांनी त्याला असे वरदान दिले की तुला फक्त स्त्री शक्तीच हरू शकेल, बाकी कोणतीच शक्ती तुला हरवू शकणार नाही. त्यामुळे त्याने होकार दिला, कारण की त्याला माहिती होते की स्त्री शक्ती त्याला हरवू शकणार नाही असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने तिन्ही लोकांवर म्हणजे पाताळावर, सजीव सृष्टीवर आणि स्वर्गात तिन्हीकडे भय निर्माण केले. देवांना स्वर्गातून हकलले, लोकांना त्रास देऊ लागला. सगळीकडे भय आणि अंधार निर्माण झाला. धर्म नष्ट झाला. सर्व देवांनी श्री विष्णू, ब्रह्मदेव आणि महादेवांकडे जाऊन बोलले, हे देवांनो, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. तुमच्याच हातात सर्व सगळे आहे. म्हणून सगळ्यांनी आपली ऊर्जा प्रकट केली आणि त्याच्यातून एक नवीन रूप जन्माला आले. ते रूप म्हणजे दुर्गा माताची. दुर्गा माताने महिषासुराचा एक दिवशी एक सगळं संपत केले. पहिल्या दिवशी माता दुर्गाने महिषासुराच्या सैन्यातील मोठा भाग नष्ट केला. दुसऱ्या दिवशी त्याचे सेनापती मारले गेले. तिसऱ्या दिवशी मातांनी त्याचे बैल, घोडे, हत्ती मारले गेले. असे 9 दिवस आणि 9 रात्री त्यांची युद्ध चालत राहिली. माता नवीन रूपात तिथे येऊ लागली. कुष्मांडा, शैलपुत्री, ब्राह्मणदेवी, कालरात्री, स्पंददेवी, कुष्मांडा, शैलपुत्री, महागौरी आणि सैद्यसिद्धी ही अशी तिची रूपे होती. ह्या रूपांमुळेच तो हरत गेला आणि शेवटच्या दिवशी माता दुर्गाने त्याच्यासोबत थेट युद्ध केले. त्यात तो वेगवेगळी रूपं घ्यायचा, कधी प्राण्याचे तर कधी मनुष्याचे, कधी राक्षसाचे तर कधी देवाचे. तरी पण माता दुर्गाने आपल्या त्रिशूलाने त्याचा वध केला. मग आकाशातून एक वेगळी सृष्टी निर्माण झाली आणि त्याच्यावरती फुलांचा वर्षाव झाला. हीच होती नवरात्रीची कथा. थँक्यू. माहिती आहे का, आज नवरात्रीची तिसरी माळ म्हणजे चंद्रघंटा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला छोटीशी कथा सांगणार आहे. तुम्ही ती शांतचित्तेने ऐकावी ही माझी नम्र विनंती. काय झाले, खूप वर्षांपूर्वी सगळे राक्षस देवी आणि देवतांना त्रास देऊ लागले. देवी आणि देवता शंकर आणि पार्वतींकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, तुम्हीच आता या राक्षसांचा नाश करा. मग माता पार्वतींनी आपले तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा नावाचे रूप घेतले. चंद्रघंटा ह्या देवीच्या कपाळावरती अर्धा चंद्र आणि घंटा होती, म्हणूनच त्यांना चंद्रघंटा असे नाव दिले होते. चंद्रघंटा ही पराक्रमी आणि शूर आणि धैर्याची देवी होती. तिच्या हातात त्रिशूल, कलंड, चक्र आणि गदा हे असे शस्त्र होते. ती सगळ्यांचा नाश करत होती. काय झाले, तिने भागावर बसली आणि रणांगणात उतरली आणि सगळ्या असुरांचा म्हणजे राक्षसांचा तिने नाश केला आणि तिने सगळ्या देवतांना बोलवले आणि त्यांचा उद्धार केला. म्हणूनच चंद्रघंटा ही देवी पराक्रमाची आणि धैर्याची देवी होती. आणि चंद्रघंटाचा एक हात हा नेहमी आशीर्वादासाठी असतो. आणि या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की कोणतेही मोठे संकट आले तरी ते धैर्याने आणि श्रद्धेने सोडवता येते. थँक्यू. आज आहे देवीची चौथी माळ म्हणजे कुष्मांडा देवी. जेव्हा कुष्मांडा देवी विश्वात आली तेव्हा तिने पाहिलं, इकडं अंधार, सगळीकडेच अंधार. तिथे काहीच नव्हते, ना झाड, ना फूल, ना चंद्र, ना तारे, ना काहीच नाही. तेव्हा कुष्मांडा देवी हसली आणि तिच्या तेजस्वी हास्यामुळे ब्रह्मांडाची निर्मिती झाली. सगळा काळोखात नष्ट झाला आणि तिच्या उदरातून म्हणजे तिच्या कुशीतून ब्रह्मांडाची निर्मिती झाली
म्हणून त्या देवीला कुष्मांडा देवी किंवा ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी असं नाव पाडले. तिला 8 हात होते. तिच्या एका हातात कमळ, धनुष्यबाण, गदा, अमृत कलश, रक्तपात्र, कमळ, कमंडल असे शस्त्र होते. ती नेहमी सिंहावरती बसून असायची. या गोष्टीचे तात्पर्य म्हणजे जेव्हा पण भक्त आरोग्य, सुख, समृद्धी देवी ही त्यांना देते म्हणजे देते. धन्यवाद. देवीची 7वी माळ म्हणजे कालरात्री देवी. पूर्वीच्या काळी खूप वाईट राक्षसांनी देवांना त्रास देऊन ठेवला होता. सगळे देव महादेवांकडे गेले आणि त्यांना विनंती केली. म्हणून महादेवाच्या ऊर्जेशील प्रकाशामुळे कालरात्री जन्माला आली. कालरात्रीचा रंग एकदम काळा होता. तिचे डोळे अग्नीप्रमाणे चमकत होते. सगळे राक्षस तिला बघून हादरले. कालरात्रीने राक्षसांचा संहार केला आणि सगळ्यांना त्रासापासून मुक्त केले. या गोष्टीचे तात्पर्य कालरात्री आपल्याला हे सांगते की कितीही अंधार असू दे पण प्रकाश नेहमी जिंकतो म्हणजे जिंकतोस. आज आहे देवीची 9वी माळ म्हणजे सिद्धिदात्री देवी. पूर्वी काय झाले, ब्रह्मदेवांनी जेव्हा विश्वाची निर्मिती करत होते तेव्हा त्यांना देव, दानव आणि मनुष्य यांच्या शक्तीची गरज होती. तेव्हा परमशक्ती स्वरूपिणी सिद्धिदात्री देवी तिथे प्रकट झाली. तिने आपली सिद्धी देवांना दिली आणि त्यांना बलवान केले. म्हणूनच शिवशंकरानेही तिची उपासना केली. त्यामुळे ती त्यांच्यावर कृपा दाखवली. त्यामुळे त्यांना अर्धनारेश्वर म्हणजेच अर्ध पार्वती आणि अर्ध शिव अशी प्राप्ती मिळाली. तेव्हा त्या देवीला 4 हात होते. एका हातात गदा, एका हातात कमळ, एका हातात त्रिशूल आणि एका हातात चक्र हे तिचे शस्त्र होते. आणि ती नेहमी सिंहावरती बसून असायची आणि तिचे वाहन हे सिंह होते. या गोष्टीचे तात्पर्य नवरात्रीच्या 9व्या दिवशी आपण या देवीची उपासना केली तर ती आपल्याला श्रद्धा, सुख, समृद्धी हे देते. धन्यवाद.